शिवराय दादा. महाराष्ट्राच्या जनतेला काय आव्हान करायचं कशाबद्दल? मित्रांनो ही गर्दी पाहू शकता किती झाले. तुम्ही आज जगासमोर जो काही इतिहास दाखवायचा प्रयत्न करताय तो हा क्षण आहे. या पद्धतीने नाही, मला ते विषय माहिती नाही. मी राजा शिवाजी चित्रपट येत आहे. त्याचे डायरेक्टर रितेशजी देशमुख. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रसाद म्हात्रे ब्लॉग्स या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग असा असणार आहे की मी पाहू शकता कुठे आलो आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आणि इथे राजा शिवाजी हा चित्रपट आता रिलीज होतो आहे 1 मेला. त्याचे दिग्दर्शक, निर्माता, डायरेक्टर ते म्हणजेच रितेशजी देशमुख आणि त्यांची पूर्ण टीम येणार आहे. तर सर्व काय तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, कसं काय एंट्री वगैरे होईल ते आणि सर्व मंदिरातलं आतमधलं. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आता जाऊया. सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहा जय शिवराय. हे बघा मित्रांनो, इथे रितेश देशमुख साहेब येणार आहेत. जय शिवराय दादा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, राजा शिवाजी चित्रपट येत आहे. त्याचे डायरेक्टर रितेशजी देशमुख साहेब हे पाहू शकता तुम्ही. पुढे जा ना. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी.
हे ओमकार छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. सायलेन्स. जय शिवराय. हा तो प्रसंग आहे ज्या प्रसंगामुळे अखंड हिंदुस्थान संपूर्ण देव देश आणि धर्म या कचाट्यातून मोकळा झाला. तुम्ही आज जगासमोर जो काही इतिहास दाखवायचा प्रयत्न करताय तो हा क्षण आहे ज्या क्षणाने आयुष्यात महाराजांच्या जिजाऊंच्या डोळ्यातले टीप जेवढी वर्ष त्यांच्या डोळ्यातून पडत होती म्हणजे त्यांच्या वडिलांचे त्यांच्या मोठ्या भावाचे जिजाऊंच्या वडिलांचे जिजाऊंच्या 2 भावांचे हे जे काही सूड होते हा जो काही धर्मावर घडणारा जो घात होता तो एका वाघनखाच्या वाळामध्ये अखंड हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून गेला. तो हा क्षण आहे. ही वाघनखा आपण इथे ठेवलेली आहे बाजूला. मला बघा चला पुढे चला बाकी चला. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये मित्रांनो रितेश दादा देशमुख आले. फुल गर्दी इथे पाहायला मिळते. मित्रांनो ही गर्दी पाहू शकता किती झाले रितेश दादाला बघण्यासाठी. दादा काय सांगाल आज तुम्ही छत्रपतीच्या मंदिरामध्ये आला त्या ठिकाणी आरती केली दर्शन घेतलं कसं वाटतंय तुम्हाला? नाही काय की या मंदिराबद्दल मी पुढे बसून मला माहिती होती. याची इच्छा होती आणि आज शक्तीपीठ आणि इथे येऊन दर्शन घेतलं. आपल्या बाईट घेतात मंदिर आहे आणि ते येऊन आपण दर्शन घेऊ शकतो आणि महाराजांचा संपूर्ण इतिहास संपूर्ण परिसरामध्ये चांगल्या कलाकृतीमध्ये इथं दर्शवलेलं आहे किंवा दाखवलेलं आहे. आपण छान गोष्टीमध्ये खरंच खूप शुभेच्छा आपल्या सर्वांना की आपण महाराजांच्या प्रेमापोटी श्रद्धेपोटी एवढं भव्य मंदिर बांधलं आणि आज पहिल्यांदा आलो आहे पण नेहमी मी नक्कीच येत जाईन कारण इथं येऊन महाराजांच्या चरणी घेऊन एक ऊर्जा मिळते आणि मला वाटतं हे ऊर्जा देण्याचं एक स्थान आहे. शक्तीपीठ म्हणजे शक्ती आपल्याला प्राप्त होते येते ते स्थान एकदम छान वाटतं. महाराष्ट्राच्या जनतेला काय आव्हान कराल कशाबद्दल ह्या इथे येण्यासाठी मंदिर? नाही खरं म्हणजे मला वाटतं की महाराजांविषयीची श्रद्धा ही सगळीकडेच आहे सगळ्या प्रांतात आहे परंतु एक ध्येय ठेवून ते ह्या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि असं वाटतं की महाराज हे आपल्यासाठी देव असतो आणि देवाची जागा ही मंदिरातच असते आणि आपल्या हृदयात मला वाटतं की प्रवास करताना हे एक तीर्थरूपच आहे. आपण जसं पंढरपूरला जातो आणि कोल्हापूरला जातो सिद्धिविनायकला जातो तसंच आता मी पण दर्शन घेण्यासाठी श्रद्धास्थान होणार आणि आहेत. ज्या पद्धतीनं आता आपल्याकडे महाराष्ट्रात वाद उत्पन्न होतात बागेश्वर मला माहिती नाही गायकवाड यांनी पण आमदार त्यांचं पण वक्तव्य मला माहिती नाही. मला ते विषय माहिती नाही मी ते वाक्य ऐकले नाही पण मला वाटतं की कोणीही असं म्हणून महाराजांविषयी अपशब्द वापरले किंवा मला माहिती नाही तर मला माहिती नाही पण तुम्ही जर असं म्हणत असाल की जर महाराजांविषयी असे अपशब्द तुम्ही तर 1 तारखेला मुली महाराष्ट्रात प्रसिद्ध होते तर काय सांगाल या संदर्भात जनतेला काय आव्हान काय? नाही कसं आहे की जसं या मंदिराची स्थापना केली तसंच श्रद्धेपोटी आम्ही सुद्धा एक चित्रपट काढलेला आहे. येत्या 1 मे रोजी तो सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. तर महाराष्ट्र जनतेला फक्त मी एवढं आव्हान करू शकतो की आपण सर्व परिवार सर्व कुटुंब मित्रांसोबत नक्कीच 1 मे रोजी आणि 1 मेपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की पाहावा. शिवाजी
चला चला थँक्यू तर मित्रांनो या ठिकाणी रितेश दादा आले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये, म्हणजेच मराठापाडा येथे. ते पाहू शकता पूर्णपणे पॅक क्राऊड होता इथे. भव्य दिव्य हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिर. रितेश दादा इथे आरतीसाठी आले होते महाराजांच्या मंदिरामध्ये, हे पाहू शकता.